आज करते मी घरच्या घरी तंदुरी चिकन. कुठलाही तंदूर न वापरता, ना कोळशाचा ना इलेक्ट्रिक, पॅनमध्ये बनवणार आहे. तर 2 किलो चिकन आहे. त्याच्यासाठी मसाला करण्यासाठी मी दही एका कपड्यात बांधून ठेवलेलं, कारण घट्ट दही लागणार आहे आपल्याला म्हणून. मसाला घेतला आहे 4 चमचे तंदुरी मसाला, हळद, 4 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर, कोथिंबीर, पुदिना, 4 मोठे चमचे गोडं तेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, मीठ, 2-2.5 लिंबांचा रस आणि 4 हिरव्या मिरच्या क्रश केलेल्या. हा सगळा मसाला दह्यात घालून घ्यायचा, म्हणजे हे सगळे मसाले आणि दही चांगलं मिक्स करून त्याच्यात अगदी चिमूटभर असा लाल रंग घालणार आहे मी. तुम्ही घाला किंवा स्किप करू शकता. तर हा सगळा मसाला करून बाजूला ठेवायचा आणि त्याच्यानंतर चिकन म्हणजे आज तरी मी 2 किलो घेतलं आहे. म्हणजे जेवढं तुमचं चिकन असेल त्याप्रमाणे मसाला बनवा. तर चिकनला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी पूर्ण काढून निथळून घ्यायचं आणि परत 4 चमचे लाल मिरची पावडर, काश्मीरी, आलं लसूण पेस्ट, हळद, लिंबाचा रस, मीठ हे लावून फर्स्ट मॅरिनेशन. चिकन अर्धा पाऊण तासासाठी ठेवून द्यायचं बाजूला आणि अर्ध्या पाऊण तासानंतर आपण जो दह्यातला मसाला केला आहे तो लावायचा. तर तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा. लागेल तसा मसाला वापरायचा, सगळ्याच्या सगळा घालायचं नाही, कारण तो मसाला मी जरा जास्तच करून ठेवते. म्हणजे काही बनवायचं असेल तुम्हाला, जे बटर मसाला जो आपण बनवतो, पनीर बटर मसाला, चिकन टिक्का मसाला, तर हा मसाला आपण वापरू शकतो. तर ह्याला छान असं मसाला चोळून घेतला आहे मी. कसुरी मेथी घालते आणि एका डब्यात भरून 7-8 तासासाठी कमीत कमी हे मॅरिनेशन मात्र ठेवायला पाहिजे. तर त्याच्यानंतर बनवलं ना तर पॅनमध्ये मसाला सुटत नाही. तर एका डब्यात भरून मी हा मसाला ठेवते आणि उरलेला मसालासुद्धा एका डब्यात घालून ठेवून दिला. तर आता करूया तंदुरी चिकन. एका पॅनमध्ये बटर आणि तेल दोन्ही मिक्स करून घेतलं, नाही तर नुसतं बटर घातलं तर खाली करपतं. तर चिकनचे तुकडे घालायचे आणि स्लो टू मीडियम गॅसवर कमीत कमी 3 ते 4 मिनिटांनी हे शिजत ठेवायचे आणि उलटायचे, तोपर्यंत परतायचे नाहीत. असे 2 वेळा परतले की त्याच्यानंतर झाकण ठेवून परत 3 ते 4 मिनटं शिजवायचं. पहिल्या 2 वेळा परतेपर्यंत झाकण ठेवायचं नाही आणि झाकण उघडून परत एकदा परतून परत 3 ते 4 मिनटं शिजवायचं. स्लो टू मीडियमच गॅस. तंदुरी चिकन तयार, मस्त तयार होतं. आणि जर तुम्हाला ह्याला एक स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर अशी घरातली कुठची एखादी जाळी असेल तर ती वापरा आणि गॅसवर असं चिकन भाजून घ्या. मी तसं मस्त भाजून घेतलं चिकन आणि तंदुरी चिकन तयार केलं. कशी वाटली तंदुरी चिकनची रेसिपी नक्की सांगा. चला या जेवायला.